आमदार धनंजय मुंडे साहेबांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आपण पाहतो की जवळपास 40 वर्षांपासून या ठिकाणी एक हाती सत्ता होती, ती सत्ता तुम्हाला पलटवायची, त्यामुळे काय असणार आहे तुमचं विजन, काय असणार आहे? आता जे आहे ते आम्ही बघू। तुम्ही बोलता का? तुम्ही बोलता का? हो, तुम्ही बोलता का? तुम्ही आज एक मिनिट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा पवार साहेबांनी एका गरीब हिमकन्याला, एका गरीब महिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे। आम्ही एक हिमकन्याला निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करून आणि बीडला बदलण्यासाठी बीडचा कायापालट करण्यासाठी आणि बीड क्षीरसागर मुक्त करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मी आणि आमचे सर्व सहकारी मेहनत करतील। या ज्या आमच्या उमेदवार आहेत, या जिल्हा परिषद सदस्य वंजारे दादा, ही त्यांची लेक आहे, मनोहर दादा वंजारे यांची लेक आहे। यांना राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय इतका अनुभव आहे की नायब तहसीलदार म्हणून हे रिटायर झालेले आहे आणि ह्यांच्या शैक्षणिक, यांचं घर राजकीय क्षेत्र म्हणून दादांनी, आमदार अमरसिंह पंडित साहेबांनी, आमदार विजयसिंह पंडित साहेबांनी, आमदार माझे मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी यांना ही उमेदवारी दिली आणि यांना निवडून आणण्यासाठी आमच्यावरची जिम्मेदारी दिली, ती आम्ही पूर्ण करून टाकू। राष्ट्रवादीची एक वेगळी खेळी पाहायला मिळाली, कारण की कागदेंचं नाव पहिले चर्चेत आलं, त्याच्यानंतर एक वेगळाच स्विंग पाहायला मिळाला आम्हाला इथे। आता हे आम्ही काही सांगू शकत नाही, दीपकराव नेते मंडळींचं हे आता नेत्याने जे आमच्याकडं ते आणलं, आता साहेबांचं, कागदे साहेबांचं आलं असतं तर ह्याच्यापेक्षा जास्त मी काम केलं असतं। आता ते आम्ही काही सांगू शकत. ओके, हा नेत्यांचा विषय होता. ओके, धन्यवाद.